आणि केलेला काय ज्यांनी केला असेल त्याला काय नियमाप्रमाणे असेल कायदेशीर कारवाई ती करावी। आळंदीला धक्काबुक्की झाली मंदिरात। दरवर्षीप्रमाणे देहू आणि आळंदी येथून ज्या दोन्ही संतांच्या पालख्या निघतात, म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी मर्याई गेटला या दोन्ही पालख्या येतात, तिथे त्यांचं मिलन होते आणि तिथे संगम झाल्यानंतर या पालख्या पुढे पुणे शहरात ते दाखल होतात। पण या ज्या प्रमुख पालख्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त अशा शेकडो अशा पालख्या आहेत ज्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं तीर्थक्षेत्रातून आळंदी देहू इथे जातात आणि तिथून मग पुढची वाटचाल पंढरपूरची ही सुरू होते। तर यावेळेस जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं, विशेष करून आळंदीला जे चित्र पाहायला मिळालं की जिथे वारकरी यांना पोलीस पहिले धक्काबुक्की करतात, तर इथं लोकांना काय म्हणायचं आहे याच्याबद्दल आपण जाणू, वारकऱ्यांना काय म्हणायचं त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तुमचं नाव सांगा आणि यावेळेस जे वारकऱ्यांसोबत झालं, जे त्यांना धक्काबुक्की झाली पोलिसांकडनं आणि नंतर असं म्हणण्यात आलं की वारकऱ्यांनी पण सुद्धा ही धक्काबुक्की केली, तुम्हाला काय वाटते? माझं नाव नितीन वैद्य, मी छत्रपती संभाजीनगरहून आलोय वारीसाठी आणि पोलिसांनी धक्काबुक्की केली म्हणजे वारकरीची संख्या इतकी वाढलेली आहे आणि वारकरी बेशिस्त खूप वागतात, त्याच्यामुळं पोलिसांना त्यांच्या इच्छा नसताना बळाचा वापर करण्याची म्हणजे वेळ आली असेल। याच्यात वारकऱ्यांची चूक आहे हे 100%, कारण की प्रशासनाला शेवटी प्रशासन चालवावं लागतं। वारकरी म्हणून तुम्हाला काय वाटते जे वारकऱ्यांसोबत झालं आळंदीला, थोडी धक्काबुक्की पोलिसांकडनं झाली, तुम्हाला काय वाटते? काय नाही, तसं काय नाही, धक्काबुक्की नाही झाली, काय नाही झाली। तुमचं काय नाव, तुम्हाला काय वाटते जे इतक्या शेकडो वर्षाची परंपरा आणि वारकऱ्यांना सर्वात जास्ती मान दिला जातो, यावेळेस वारकऱ्यांसोबत असं म्हटलं जातं, जे चित्र समोर आलं की सौम्य लाठीचार्ज किंवा धक्काबुक्की पोलिसांकडनं झाली, पण आता जो दुसरा व्हिडिओ आला की वारकऱ्यांकडनं सुद्धा पोलिसांना धक्काबुक्की झाली होती। तुम्ही एक वारकरी आहात, ते तुम्हाला काय म्हणायचं? नाही, आता काय होतं, ही खूप वर्षाची जुनी परंपरा आहे, जवळजवळ 400 700-800 वर्षाची परंपरा आहे। ह्या परंपरेला कुणीही छेद दिला नाही पाहिजे आणि ही परंपरा अशीच कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे। याकडून पोलीस प्रशासन असेल किंवा इतर कोणी व्यक्ती असेल, सर्वसामान्य व्यक्ती असेल किंवा वारकरी असेल, या वारकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने हा जो कार्यक्रम चाललेला आहे हा शिस्तबद्ध पद्धतीनेच कार्यक्रम चालला गेला पाहिजे। वारकऱ्यांवरती काहीच अन्याय नाही झाला? वारकऱ्यावरती अन्याय झाला, मान्य आहे, वारकऱ्या म्हणतात की अन्याय नाही झाला, पोलिसांनी जे केलं ते योग्य केलं। नाही, पोलिसांनी जे केलं योग्य केलं, म्हणजे पोलिसांचं जे कर्तव्य आहे समजा त्यांनी ते करायला पाहिजे, पण शिस्तीचं पालन केलं नाही किंवा काही केलं नाही तर त्या पद्धतीने त्यांनी हे हाताळलं पाहिजे ते प्रकरण। तुम्ही दोन्ही बाजूंनी कसं काय बोलता? तुम्ही म्हणतात की नाही वारकऱ्यांसोबत चुकीचं झालं, भाऊ म्हणतात की नाही पोलिसांनी बरोबर केलं। वारकऱ्यासोबत चुकीचं झालं म्हणजे मला असं म्हणायचंय की पोलिसांनी जे केलं, पोलिसांचं कर्तव्य त्यांनी ते ज्या पद्धतीने करतायत त्यांनी ते पार पाडलं पाहिजे, पण वारकऱ्यावर अन्याय न करता पार पडलं पाहिजे असं मला म्हणायचंय। तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, ते म्हणतात काय बरोबर आहे? वारकऱ्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वारकऱ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, वारकऱ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे। काय झालं आळंदीला ते तरी माहित आहे का? आळंदीला धक्काबुक्की झाली मंदिरात। कोणाकडनं? वारकऱ्याकडूनच झाली, पण ती पोलिसांनी लाथाबाजी ही केली। तुमचं नाव काय? सुनील काळजाते। तुम्ही कुठून आलात? आम्ही कर्जत, अहमदनगर जिल्हा। तुम्हाला काय वाटते जे आळंदीला झालं त्याच्याबद्दल, वारकऱ्यांसोबत अन्याय झाला का? पोलिसांनी जे काम केलं ते त्यांची शिस्त लावण्यासाठी काम आहे का? पहिल्यापासून पूर्ण दिंडीला परवानगी होती ना, आता कमी माणसाची परवानगी असल्यामुळे त्याच्यावर गोंधळ झाला। म्हणजे परवानगी पूर्ण दिली पाहिजे तसं पाहिलं तर जबाबदारी प्रशासनच, प्रशासन काय जबाबदारी त्याला, म्हणजे पूर्ण प्रशासन म्हटलं तर मंदिर प्रशासन म्हणायचं, पोलीस प्रशासन? मंदिराचा काही संबंध नाही, हे सरकारने जे दिंडी ही वारकऱ्यांसाठीच आहे, वारकऱ्यावर अन्याय होणं योग्य वाटत नाही। पण जे मग धक्काबुक्की वारकऱ्यांना पोलिसांकडनं झाली ती व्हायला नको होती। तुम्हाला पण वाटते असं? हा, नको होते, व्हायला नको होते। तर बघा इथे जे वारकरी आहे त्यांना असंच वाटते आहे की असं जे आता तुम्ही म्हणता की बरोबर, आता हे भाऊ वगैरे म्हणतात की नाही, जे वारकरी आहे त्यांचा मान पहिला आणि वारकऱ्यांना इतक्या वर्षापासून जर मंदिरात जाण्याची अनुमती आहे तर याच वर्षी बदल का करावा? नाही, बरोबर ना, खूप वर्षाची जी परंपरा आहे त्या परंपरेला छेद दिला नाही पाहिजे। जी परंपरा खूप वर्षाची चालवत आलेली आहे त्या परंपरेला चालूच ठेवली पाहिजे ती परंपरा। त्या परंपरेत कुठल्याही प्रकारचा बदल होता का? एवढे अमुकच आकडे आतमध्ये गेले पाहिजे जर दरवर्षी
प्रत्येक दिंडीचे सगळे वारकऱ्यांना आतमध्ये जाण्याची अनुमती असते, परवानगी असते. याच वेळेस परवानगी बदलण्यात आली. मग साहजिक जर वारकऱ्यांना माहीत नाही तर ते आत जाण्याचा प्रयत्न तर करतील, आणि मग जर प्रयत्न झाला मग पोलिसांचं तुम्ही म्हणणार की नाही पोलिसांनी त्यांचं शिस्त लावण्याचं काम केलं, असं का बरं? मग नाही, आता कसं होतं, खूप मोठा समाज या ठिकाणी येतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येतात. पंढरपूरच्या दर्शनासाठी, पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी येतात. आता या ठिकाणी खूप आणि या ठिकाणी आपल्याकडे पोलीस प्रशासन जे आहे या ठिकाणी खूप तोडक्या प्रमाणामध्ये हे पोलीस प्रशासन या ठिकाणी कार्यरत असतं, आणि एवढ्या मोठ्या संख्येला त्या ठिकाणी त्यांनाही हे पूर्ण जर हे करायचं असेल, कंट्रोल करायचं असेल तर शक्यच होणार नाही. आणि भाविक ही या त्यांच्या पद्धतीनेच काय करतात, हे कार्य करतात. भाविक ही असं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. मंदिराचं नुकसान असेल, पोलीस प्रशासनाचं नुकसान असेल किंवा इतर सामान्य जनतेचं नुकसान असेल, असं कोणत्याही प्रकारचं भाविक सुद्धा वागत नाहीत. आतापर्यंत कधी असं जाणवलं का तुम्हाला की वारकऱ्यांनी असं काही अनुचित प्रकार केला? इथे जी गंगा आहे, श्रद्धा आहे, सगळे लोक येतात. आतापर्यंत याच्यामध्ये त्यावेळेस वारकऱ्यांना आत न जाऊ देण्याचं कारण काय? अमुक आकडेच आतमध्ये जायला पाहिजे. कारण असं आहे सर, ज्यावेळेस यांची मीटिंग झाली त्यावेळेस संस्थेचे जे काय आहेत पदाधिकारी यांच्या संगत मीटिंग व्हायला पाहिजे होती की आम्ही हे प्रशासनाने असं ठरवलं आहे की हे 75 लोक किंवा 100 लोक फक्त आतमध्ये सोडणार, असं प्रत्येक जणांनी अगोदर या कमिटीला सांगायला पाहिजे होतं. तुम्ही वारकरी आहात, तुम्हाला काय वाटते दिंडी सोबतचे जे वारकरी असतात त्यांना मुख्य मंदिरात किंवा आळंदीच्या मंदिरात, देहूच्या मंदिरात जाण्याची अनुमती द्यायला पाहिजे का नाही? का अमुक थोडे अनुमती द्यायला पाहिजे, पण त्या अनुमतीसाठी मंदिरासाठी हे सगळेच मंदिरात जाऊ शकत नाही. जवळजवळ 4-5 लाख लोक मंदिरात दर्शनाला येतात. दिंडीच्या सोबतले मानकरी वारकरी ते म्हणतोय त्यांना जायला द्यायला पाहिजे का नाही? द्यायलाच पाहिजे, त्यांना द्यायलाच पाहिजे. मानकऱ्यांना जाऊ दिलं पाहिजे. मग एकीकडे पोलिसांनी काम केलं, योग्य केलं असं म्हटलं. पुढे नाव सांगा. कमी वेळेत तो कार्यक्रम व्हावा, प्रस्थानाला वेळ होतो, प्रस्थान उशिरा होतो, म्हणून त्यांनी कमी लोकांच्यात त्यांची पूजा प्रस्थानामध्ये वेळ गेला नाही पाहिजे. आजही वेळ गेला, आजही उशीर झाला. शेवटी नाही उशीर तो रोडनी होणारच, पण मंदिरात उशीर नाही झाला पाहिजे, वेळेत पालखी बाहेर आली पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी थोडं 75 म्हणणं आहे की मंदिर प्रशासन आणि जिल्ह्याचं प्रशासन, पुणे कलेक्टर प्रशासन यांनी जे योग्य पाऊल उचललं असं तुम्हाला वाटतं? कधी प्रस्थानाला 10 वाजतात, मग आता ह्या वेळेस प्रस्थान थोडक्या लोकात असल्यामुळे लवकर झालं, लवकर मंदिरातून पालखी बाहेर आली. याच्यासाठी त्यांनी थोडे अनुचित प्रकार, धक्काधक्की होणार नाही म्हणून हे पाऊल उचललं असं तुम्हाला वाटते? हो. तुम्हाला असं वाटतं का? नाही, बरोबर आहे. हे जे सुरक्षेसाठी सर्वांसाठी चांगलं आहे. त्यांचं जे पाऊल आहे ते योग्यच उचललेलं आहे. बघा इथं जे वारकरी आहे, तुमचं काय सांगा? आमचं म्हणणं आहे सगळ्या वारकऱ्याला आहे ना दर्शन मिळालं पाहिजे या दिंडीतल्या, माऊलीच्या दिंडीतल्या. बरं. तर बघा वारकऱ्यांचं म्हणणं आहे की दिंडीतल्या वारकऱ्यांना दर्शन मिळालं पाहिजे. आता पालख्या इथे येऊ लागलेल्या आहे, पताका आपल्याला दिसत आहे. आतमध्ये जाऊन जे वारकरी आहे, जे या पालखीसोबत चालतात, त्यांच्याशी आपण बातचीत करूया की त्यांना काय म्हणायचं. जे वारकरी मधले जे कालचे जे पताका आहेत, पताकावाले जे वारकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांना काय म्हणायचं. इथे बघा की पोलिसांचा जो फौज स्पॉट आहे तो इथे पाहण्यासारखा आहे की पोलीस इथे पर्याप्त मात्रामध्ये आहे. जे लोक वारकरी दिंडीसोबत चालतात त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आपण कुठून आलात? लातूर. तुम्ही? बरं, काल जे आळंदीला झालं, जे वारकरी आहे त्यांना मंदिरात जाऊ नाही दिलं, मग त्याच्यावरती सौम्य लाठीचार्ज किंवा धक्काबुक्की पोलिसांकडनं झालं, तुम्हाला काय वाटतं, योग्य झालं का? आम्हाला माहित नाही ते काही, आम्हाला माहित नाही काही, त्यांना माहित नाही. तुम्ही कुठून आहात? आम्ही लातूरून. कुठली दिंडी? आजामेळा दिंडी, तुकाराम महाराज. मला सांगा, दिंडी सोबत 75 लोकांनाच मंदिरात जाण्याची अनुमती आहे, परवानगी आहे, असं काल झालं. मग नंतर जास्ती जे वारकरी आहे आज जाण्याचा प्रयत्न केला मंदिरात, त्यांच्यावरती सौम्य धक्काबुक्की पोलिसांकडनं झाली. तुम्हाला काय वाटतं, योग्य झालं का? नाही, अयोग्य आहे सर. काय व्हायला पाहिजे मग? सर्वांना दर्शन मिळायला पाहिजे. म्हणजे जे दिंडी सोबतले वारकरी आहेत ते सर्वांना दर्शन मिळायला पाहिजे. का बरं वाटतं, तुम्ही एवढं लांबून येता म्हणून? त्याच्यासाठी पाय चालत येतो आम्ही. तुम्ही लातूरवरून आलात? हा, मी उदगीरवरून आलो. पण मग ज्या दिंड्या, जशी संत ज्ञानदेव महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे, दिंडी आहे, ती तर आळंदीमधूनच निघते. मग त्याच्यासाठी जे वारकरी आहेत त्यांच्यासोबतले फक्त 75 वारकऱ्यांनाच मंदिरात जाण्याची परवानगी काल होती.
नंतर जे जास्ती जाण्याचे प्रयत्न झाले त्यांच्यावरती थोडी धक्काबुक्की पोलिसांकडून झाली. ही चूक झाली साहेब, तसं काही नाही ते. ही चूक झाली. आता तसं काही नाही ते. आता सर्वात जेवढे जाईल तेवढे सोडतात. आज सोडतात पण काल नाही सोडलं. का आता कालचं काय आज सोडतात. पण वारकरी परंपरा जी आहे जी आपण एवढं 18 दिवस पायी चालतो, जवळपास 200-250 किलोमीटर पायी चालतो, उघड्या आभाळाखाली पाऊस ऊन सगळे घेऊन, मग अशा वारकऱ्यांचा मान मोठा नाही का? मोठं आहे ना. विचार त्यांनी करायला पाहिजे सर, या गोष्टीचा विचार त्या मंडळाला करायला पाहिजे. त्यांनी विचार करायला पाहिजे होता. हा, विचार करायला पाहिजे होता. अशा आकड्यांमध्ये खेळणं बरोबर नाही. बरोबर नाही. ताई तुम्हाला काय वाटते, वारकऱ्यांसोबत काल जे धक्काबुक्की झाली पोलिसांकडनं योग्य का? योग्य. तुम्ही किती लांब चालत आल्या? आपल्याला काय माहित नाही कुमार. आजी तुम्ही किती लांब चालत आल्या? आम्ही लातूराहून. लातूरवरून चालत आला. वारकऱ्यांना आतमध्ये मंदिरात जाण्याची अनुमती काल नव्हती, त्याच्यासोबत पोलिसांची धक्काबुक्की झाली. तुम्हाला काय वाटते? धक्काबुक्की होऊ नये, हं? वारकरी चलत आले, चांगलं राहावं. धक्काबुक्की होऊ नये पुन्हा. तुम्हाला काय वाटते? चांगलंच राहावं वाटतंय वारकरी. वारकऱ्यांना मान मोठा. हा, वारकऱ्यांना मंदिरात जाऊ दिलं नाही पाहिजे. अमुक वाकड्यात नाही नाही. मग फक्त 75 वारकऱ्यांनाच मंदिरात जाऊ देण्याचं का बरं योग्य? अयोग्य आहे सर, अयोग्य आहे मंडळ, अयोग्य आहे. योग्य आहे. बघा इथे जे आहे लातूरवर ही दिंडी कुठली दिंडी आहे ही? हे लातूर जिल्ह्याची हं? 17 नंबरची दिंडी आहे. तुम्ही काय म्हणता किती लांब आले चालत आता? आम्ही लातूर जिल्ह्यातले सर. लातूर जिल्ह्यातले. मला सांगा, वारकऱ्यांना मंदिरात जाण्याची फक्त 75 वारकऱ्यांनाच काल परवानगी होती. जे जास्ती जाण्याचे ज्यांनी प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी थोडं हडकावलं, थोडं धक्काबुक्की झाली. योग्य झालं का? नाही नाही, योग्य कसं. मग काय व्हायला पाहिजे? वारकऱ्यांचा मान मोठा का? सगळ्या गोष्टी मोकळ्या पाहिजे, बंधन नाही. व्यवस्थिशीर चालता आला पाहिजे, मोकळा असला पाहिजे. सगळ्यांना परवानगी दिली पाहिजे. सगळ्यांना परवानगी दिली पाहिजे. बघा इथे बघा आता सगळे वारकरी आहेत ते इथे नाचून राहिले, गाऊन राहिले. आज उत्साह तर काही औरच आहे. मराठी में पूछो. तेच म्हटलं, उत्साह खूप जास्ती दिसतोय. हा उत्साह आता मनात काही आनंद आमच्या मावत नाही. आम्ही मनापासून सगळा उत्साह साजरा करतोय. किती उत्साह आहे? खूप भरभरून, खूप मनापासून, खूप मनापासून. काय जे आळंदीला झालं, वारकऱ्यांसोबत धक्काबुक्की झाली पोलिसांकडून, तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला काय माहित नाही ते काय झालं. व्हायला पाहिजे. आम्ही दंग, आम्ही इकडे आमच्या 75 लोक वारकऱ्यांनाच आतमध्ये जाण्याची अनुमती होती काल. नाही, आम्हाला त्याच्याबद्दल काही माहित नाही. आम्ही आमचा आनंद मनापासून करतोय. या वारीच्या वाटेला सगळे वारकरी मनापासून आनंद व्यक्त करतात. कुठली दिंडी? श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. नाथ साहेबाचा चांगले. दिंडीचं नाव काय तुमच्या? चांगले चांगभले दिंडी. आता चला परत मागे जाऊया आणि अजून काही वारकरी आहे बघा, अजून इथं नाचत आहे. ज्ञानबा तुकाराम, 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 ज्ञानबा तुकाराम. सुख दुःख सगळं विसरले का? हाव, आज का फक्त भक्तीची गंगा? भरपूर आनंद आहे, भरपूर आनंद आहे. सारे ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. काल जे झालं वारकऱ्यांसोबत त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? समाधान. वारकऱ्यांना काल परवानगी नव्हती आत येण्याची, पोलिसांकडनं धक्काबुक्की झाली. तुम्हाला काय वाटते? चांगलं आहे. बघा इथं वारकऱ्यांसोबत काल जे झालं धक्काबुक्की पोलिसांकडनं, तुम्हाला काय वाटते? चुकीचंच झालं ते, असं व्हायला नव्हतं पाहिजे. आज जी सफाई दिलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी की 75 हा आकडा पहिले ठरला होता, म्हणून 75 वारकऱ्यांनीच आत जाणं योग्य होतं, असं होणं शक्य आहे का? आता ते काय सांगू शकत नाही, पण चुकीचं झालं एवढं सांगू शकतो. वारकऱ्यांचा मान मोठा? हो, नक्कीच. तुमचं काय नाव? काय म्हणणार, वारकऱ्यांचा मान किती ठेवायला पाहिजे? वारकऱ्यांसोबत जी काल धक्काबुक्की झाली मंदिर प्रवेशाला घेऊन, तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यांनी एकमेकांचा सन्मान ठेवावा एवढीच अपेक्षा. जे काय झालं ते योग्य की अयोग्य? पाहिलं नाही या बारीत असल्यामुळं. पाहिलं नाही. तुम्हाला काय वाटते? वारकरी एवढे चालत येतात पायी, वारकरी एवढे पायी चालत पुढे पंढरपूरला निघाले आहेत, वारकऱ्यांसोबत धक्काबुक्की होते. तुम्हाला काय वाटते? हा निषेधाचाच भाग आहे. प्रशासनाने अशी कामं करू नयेत आणि केलेलं काय ज्यांनी केलं असेल त्याला काय नियमाप्रमाणे असेल कायदेशीर कारवाई ती करावी. ही जी
वर्षानुवर्ष चालणारी परंपरा आहे पंढरपूर यात्रेची. वारकरी अनवाई पायानी ऊन पाऊस विसरून सुख सगळे बाजूला ठेवून पंढरपूरला जवळपास 200-250 किलोमीटर पायी जातात. वारकऱ्यांचा मान किती मोठा? वारकऱ्याचा मान हा भगवंताच्या पेक्षाही मोठा आहे. कारण तुकोबारांचा एक अभंग आहे की संत जर घरात आले देव सारावे पडते संत पूजावे आरते. म्हणजे संतांचा मान खूप मोठा आहे आणि संतांबरोबर वारकऱ्यांचा मान त्याच्यात सगळ्यात मोठा आहे. झालं योग्य की अयोग्य, वारकऱ्यांसोबत जो आकडा मंदिराचा परिसर आणि तेवढं पाहून प्रशासनाने जो पाऊल उचललं ते योग्य असावं. कारण की आतमध्ये गर्दी होते आणि गर्दी झाली ती धक्काबुक्की होऊ शकते आणि म्हणून तो आकडा ठरवण्यात आला असावा. पण जे वारकरी आहे जे दिंडींसोबत असतात त्यांचं जी ओढ असते दर्शनाची ती सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे होता. आणि जे धक्काबुक्की झाली ती अयोग्य धक्काबुक्की दोन्हीकडनं पण झाली असंही सध्या व्हिडिओमध्ये दिसते आहे. म्हणून या पंढरपूरच्या यात्रेमध्ये ज्याचं प्रस्थान देहू आळंदीमधनं झालेलं आहे आणि आज पुण्यात त्यांचं आगमन संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं झालेलं आहे. त्यासोबतच कालचा जो प्रकार आहे त्याच्याबद्दल खेद जरी व्यक्त केला जातो तरी असे सुद्धा लोक आहे ज्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाचं मंदिर प्रशासनाने जो विचार केला त्याकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे. जरी पोलिसांकडनं चुकीचं वागणूक या चुकीचं वर्तन झालं असेल तरी सुद्धा शिस्त लावण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचललं असावं. कॅमेरामॅन गोपाल हर्रीसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.